नवा वर्ष, नवा संकल्प आणि नवीन जीवनाचा आनंद. गरोदरपणात गुढीपाडव्याचं एक वेगळंच महत्त्व असतं. पण खरंच तुम्ही याचा योग्य फायदा घेताय का? आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास. मी डॉक्टर विनय, प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत. वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न, मोठी उत्तरे. चला तर मग सुरुवात करूया. गुढीपाडवा किंवा उगादी म्हणजे नव्या सुरुवातीचा सण. आपल्या संस्कृतीत गुढी उभारणे हे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पण गर्भवती महिलांसाठी हा दिवस शरीर आणि मन नव्या ऊर्जेने भरून घेण्याची सुवर्ण संधी आहे. प्रेग्नन्सी दरम्यान आईच्या शरीरात आणि मनात बरेच बदल होतात. गुढी उभारताना जसे आपण केशरी वस्त्र, गोड शेंगदाणे घोळ आणि कडुनिंबाची पाने वापरतो, तसंच हे घटक गरोदर स्त्रियांसाठी देखील खूप फायदेशीर असतात. जसे की कडुनिंबाची पाने, यामध्ये स्फूर्तिदायक गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि गर्भधारणेदरम्यान होणारे बरेच त्रास टाळता येतात. गूळ आणि शेंगदाणे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे मदत करतात, जे ॲनिमिया टाळण्यासाठी मदत करते. नवा संकल्प, जसे आपण गुढीपाडव्याला नवीन संकल्प करतो, तसेच आईनेही तिच्या बाळासाठी एक निरोगी आणि आनंदी भविष्याचा संकल्प करायला हवा. या गुढीपाडव्याला फक्त घरच्या बाहेर गुढी उभारू नका, तर आपल्या मनात आणि शरीरातही नव्या ऊर्जेची गुढी उभारा. तसंही जर आई आनंदी तर बाळही आनंदी. तुम्ही गरोदर असाल किंवा एखाद्या गरोदर महिलेला ओळखत असाल तर हा संदेश त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा, कारण एक निरोगी पिढीची सुरुवात आजच्या दिवसापासूनच होते. आजचा विषय आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी. पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थमध्ये. परत एकदा गुढीपाडव्याच्या आणि उगादीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.